ज्ञानज्योती क्रांतीज्योती माता सावित्री मातेला माझे कोटी कोटी अभिवादन आणि इथे जमलेल्या तमाम रसिकांना माझे नमस्कार। आज मी माझ्या वाणीमधून तुम्हाला सावित्रीमाईंनी आपल्या सगळ्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी दगड शेण झेलून जो शिक्षणाचा प्रवास केला तो सांगण्याचा प्रयत्न करते। ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयाच मानव म्हणावे का। ओळखलं का? म्या सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलाची मॅले। लक्ष्मीबाई माझ्या आईचं नाव। माझा जन्म 3 जानेवारी 1831 ला नायगावात झाला। मी तुमच्या एवढी होते तेव्हा मला बी झाडावर चढाया पोहाया लय आवडायचं, पण तेव्हा एवढूला पुरीचेच लगीन व्हायचे आणि आईनं बी बाबाच्या मागे तसाच टुमणा लावला की पोर मोठी झाली तिचं लगीन करायला लागतं आणि झालं। बाबानं बी आईचंच ऐकलं आणि मी अवघ्या 9 वर्षाची असताना माझं लगीन ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी झालं। पण माझं लगीन ज्या माणसाबरोबर झाला होता ना तो माणूस काही साधा नव्हता। तर अज्ञानात खितपत पडलेल्या या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देणारा तो क्रांतीसूर्य होता। त्यावेळी समाजाची परिस्थिती अशी होती की बायांनी घराचा उंबरठाच ओलांडायचा नाही। आपण बरं आणि आपलं घर बरं, स्त्री आणि शिक्षण याचा तर दूरपर्यंत काही संबंधच नव्हता। बाईनं फक्त चूल आणि मूल तेवढं सांभाळावं। अंधश्रद्धा रूढी परंपरा यात सगळा समाज पिचलेला होता आणि या सगळ्यातून जर समाजाला बाहेर काढायचं असेल तर त्यावर एकच उपाय होता आणि ते म्हणजे शिक्षण। आणि आमचे शेठजी म्हणजे आमचे पती ज्योतिराव फुले त्यांच्या बी डोक्यात शिक्षणाचेच विचार सुरू होते की। आणि असंच आमचे शेठजी एकदा पुण्यात शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना एक ब्रिटिश मॅडम भेटल्या। तर आपल्या भारतावर ब्रिटिशांचंच राज्य होतं ना आणि ते ब्रिटिश लोक लय हुशार होते, त्यांच्या पोरी बायासनी ते शिक्षण द्यायचे। आणि ते फरान मॅडम आमच्या शेठजींना म्हणतात कशा, मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा ना तर फर्स्ट वुमेन्सला एज्युकेटेड करा, बिकॉज इफ द वुमेन्स आर एज्युकेटेड then the whole family will be educated. पण तुम्ही माणसं बायांना घराबाहेरच पडू देत नाही। इट्स सो बॅड मिस्टर फुले, इट्स सो बॅड। आणि झालं की शेठजींच्या मनात आता स्त्री शिक्षणाचे विचार घोळायला लागले आणि शेठजींनी या शुभ कार्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करायची ठरवली की शेठजी घरी आलं आणि मला म्हणतात कसं, सावित्री तुला लिहाय वाचायला शिकायचं ना मग? म्हणलं तुला पुस्तक वाचायला आवडते ना मग? म्हणलं हो, पण मला शिकवणार कोण? तेव्हा तर बायासाठी शाळाच नव्हती की। तर शेठजी मला म्हणतात कसं, सावित्री मी तुला लिहायला वाचायला शिकवेन। मला तर बाई हसूच आले, पण मी लगेच तयार झाले कारण मला बी लिहायला वाचायची लय आवड होती। पण तेव्हा आमच्याकडे पाटी पेन्सिल काय बी नव्हतं आणि आम्हाला काम करायला शेतात बी जावं लागायचं। मग काय शेठजींनी शेतातच काळ्या पाटीची लेखणी केली आणि काळ्या मातीची पाटी केली आणि काडीची लेखणी करून आम्हाला तिथं आई काना मात्रा उकार वेलांटी बेगडे बेदुनीच्या शिकवायला सुरुवात केली। आम्ही बी पटापटा लिहा वाचायला शिकलो। आम्हाला लय आनंद झाला आणि आमच्यापेक्षा बी जास्त आनंद आमच्या शेठजीसनी झाला। पण आमच्या शेठजींच्या डोक्यात लगेच दुसरा विचार आला, एका बाईला शिकून भागायचं नाही। समाजातल्या सगळ्या बाया तेव्हा अडाणीच होत्या की आणि बायांना जर चांगलं शिकवायचं असेल तर त्यासाठी शाळा काढणं गरजेचं होतं, त्यांना शिक्षण देणं गरजेचं होतं। आणि झालं, आमच्या शेठजींनी एकदा जो निर्धार केला तो केलाच म्हणून समजाया। तुमच्या माझ्या सगळ्या बायांच्या जीवनात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा तो दिवस उजाडला। होय, सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखाच तो दिवस होता। 1 जानेवारी 1848 ला पुण्याच्या भिडेवाड्यात आमच्या शेठजींनी पोरींसाठीच पहिली शाळा काढली की। एवढं सोपं काम नव्हतं बाई ते, पण आमच्या शेठजींचा एकदा निर्धार झाला म्हणजे झालाच। आम्ही लोकांनी कसं बसं समजून सांगायला लागलो आणि 5-6 पोरी आमच्या शाळेत यायला लागल्या। त्या शाळेत आम्हीच पहिली शिक्षिका झालो आणि मुख्याध्यापिका बी झालो। त्यासाठी आम्हाला आमचं घरदार बी सोडावं लागलं, पण आम्ही त्यात बी तयार झालो। मग काय पुण्यात कोलीमुळी सुरू झाली, धर्म बुडाला पोरी शिकायला लागल्या। शिक्षण घेतल्यानं कोणता धर्म बुडतो होय? धर्म काय एवढा तकलादू असतो का? धर्म माणसासाठी की माणूस धर्मासाठी? पण या लोकांना समजायचंच नाही आणि जेव्हा आम्ही या लोकांचं ऐकत नाही तेव्हा या लोकांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली। आम्ही जेव्हा घरापासून शाळेत जात होतो तेव्हा हे लोक आम्हाला दगड मारायचे, शेण फेकून
मारलं, चिखल बी मारला, ते आम्ही सगळं सहन केलं. पण एक दिवस एक माणूस आमच्या समोर आला आणि आम्हाला म्हणतो कसा, ए टवळे, कुठे निघालीस? आमच्या पोरीबाळींना शिकवणं आधी बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी की ते शिक्षण? आता आमच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. आम्ही रागाने लालबुंद झालो. मागचा पुढचा कोणताही विचार न करता आम्ही धरली एक लगावली त्याच्या कानशिलात आणि त्याला सुनावलं, आज भेटलायस, फक्त थोबाड फोडलं. उद्या जर पुन्हा आलास तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेन. आम्ही बी कोणाला भिणाऱ्या नव्हतो. आम्ही बी ज्योतिराव पैलवानाच्या पत्नी होतो. तेव्हा अशा स्त्रिया अनेक रूढी परंपरांना बळी पडायच्या. त्यावेळेच्या समाजात तर अशी पद्धत होती की एखाद्या बाईचा जर नवरा मेला ना, त्या बाईला सती जावं लागायचं. आता सती जाणं म्हणजे काय, तर त्या माणसासोबत त्या जिवंत बाईला बी जाळून टाकायचे. मला सांगा, तुमच्या हाताला चटका लागला तर तुम्हाला किती त्रास होतो या? आणि त्या जिवंत बाईला जाळताना त्या बाईला किती वेदना होत असतील. पण या लोकांना काही समजायचंच नाही. आणि इकून तिकून एखादी बाई जर सती जायला तयार नसेल तर हे लोक त्या बाईचं मुंडन करायचे. मुंडन करायचे म्हणजे काय, तर तिची टकली करायचे, तिच्या भुवयाचे केस कापायचे, तिला विद्रूप करून सोडायचे, एखाद्या खोलीत कोंडून ठेवायचे. बाई काय एवढी वाईट असते का? आम्हाला बाईची परिस्थिती बघवत नव्हती, कारण आम्ही बी एक बाई होतो ना. मग याबद्दल आम्ही आमच्या शेठजींना बोललो. शेठजींना बी ते पटलं. आम्ही लोकांना समजून सांगायला लागलो, पण सगळेच लोक तरी ऐकते. मग आमच्या शेठजींनी इंग्रजांच्या मध्येनं सतीबंदीचा कायदाच केला की, आणि या समाजातली सतीबंदी सगळी बंद केली. पण हे कर्मठ लोक त्या विधवा बायांना घरात बी राहू द्यायचे नाही. अशात एखादी बाई गरोदर राहायची. मग त्या बाया काय करायच्या, तर बिचाऱ्या एखाद्या इरीत जाऊन जीव द्यायच्या. आम्हाला ते बी बघवणं झालं होतं. मग आम्ही आमच्या घरी सुतिकागृह स्थापन केलं. ज्या बाया गरोदर राहायच्या त्या घरी आमच्या घरी येऊन त्या सुतिकागृहात आपल्या बाळाला जन्म देऊन जायच्या. आणि अशात आमच्या घरी येऊन त्या सुतिकागृहात आपल्या बाळाला जन्म देऊन जायच्या. आणि अशातच काशीबाई नावाच्या एका विधवा महिलेनं आमच्या सुतिकागृहात एका कोंडच बाळाला जन्म दिला. तेव्हा आम्हाला बी मुलबाळ नव्हतंच की. मग आम्ही आणि शेठजींनी त्या बाळाला दत्तक घेतलं. आम्ही त्याचं नाव यशवंत ठेवलं. यशवंत लय गोंडस होता. त्याच्या बोबड्या बोलानं, त्याच्या तुरुतुरु धावण्यानं आमचं अंगण कसं लय फुलून गेलं होतं. आम्ही आनंदी होतो. आम्ही यशवंताला लहानाचं मोठं केलं, त्याला शिकवलं आणि त्याला डॉक्टर बी केलं. आमचा यशवंत बी लय हुशार होता. पण अशातच आमच्या शेठजीच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या ना. मग आता त्यांना दगदग सहन होईनाशी झाली होती. आणि शेठजी शेवटी अंथरुणालाच खिळलं. आणि आमच्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस, होय तो आमच्या आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस होता. 28 ला या नीतीनं आमच्या शेठजीनं आमच्यापासून कायम घेऊन गेलो. आम्ही तर लय रडलो. आम्हाला बी जगायची इच्छाच नव्हती राहिली. असं वाटत होतं की आपण बी शेठजी सोबत निघून जावं. पण दुसऱ्या क्षणी लगेच विचार आला, आमच्या शेठजीचं कार्य अजून पूर्ण नव्हतं झालं. मग आपण बी असं निघून गेलो तर हे राहिलेलं कार्य पूर्ण कोण करणार? म्हणून आम्ही आमच्या काठजवळ दगड ठेवला आणि आम्ही उठलो. आणि आमच्या शेठजीने जो ज्ञान यज्ञ सुरू केला होता तो अखंड ठेवत ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा कामाला लागलो. आमच्या सोबतीला यशवंत होताच की. आणि तशातच पुण्यात प्लेगची साथ आली. काकीत गोळा आला की लोक पटापट मरायला लागली. लोकांकडे दवाखान्यात जायला बी पैसा नव्हता. काय करावं आम्हाला तर समजणं झालं होतं. आम्ही यशवंताला म्हणलं, यशवंता बाबा आपल्याला आता काहीतरी करावं लागलं रे. यशवंता बी त्याच्यात तयार झाला. यशवंतानं पुण्यात हॉस्पिटल सुरू केलं. आम्ही लोकांना खांद्यावर घेऊन दवाखान्यात न्यायला लागलो. लोक उपचार घ्यायची आणि बरी व्हायची. पण तवाचा प्लेग म्हणजे आताच्या कोरोनासारखी संसर्गजन्य होता. एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला, तिसऱ्याचा चौथ्याला. आम्ही लोकांना अंगा खांद्यावर नेताना तो प्लेग आम्हाला बी होणार होता. आम्हाला माहित होतं. पण आमचं जीवनच या सगळ्या समाजासाठी होतं. त्यामुळे आम्हाला हे कार्य करता करता मरण जरी आलं तरी आम्ही मरणाचे स्वागत करायला तयार होतो. कारण आम्हाला आनंद होता त्या पोरीबाळी शिकल्याचा. बघता बघता पुण्यात आमच्या 18 शाळा झाल्या होत्या. पोरीबाळी शिकायला लागल्या होत्या. सतीप्रथा, केशवपण यासारख्या सगळ्या पद्धती आम्ही बंद केल्या होत्या. आणि पोरीबाळीच्या परिस्थितीमध्ये लय सुधारणा व्हायला लागली होती. कारण तेव्हा आमचे शेठजी म्हणायचे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त खचले, वित्त गेले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून पोरीनो तुम्ही चांगलं शिका, मोठं व्हा. आज इथं जमलेल्या माझ्या मायबापांना मी म्हणेल की तुम्ही माझं ऐकलं
पोरींना शिकवलं बी, त्यांना मोठं बी केलं, उच्च शिक्षण बी दिलं. आज प्रत्येक क्षेत्रात पोरगी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. पण आजच्या आधुनिक समाजात पोरगी सुरक्षित नाहीये. आपण पोरीला जेव्हा बाळाची शिकाय ठेवतो तेव्हा मायबापाच्या पोटात आधीच गोळा उठतो. आपल्या पोरीसोबत काय बाय होणार तर नाही. म्हणून तुम्हाला मी सांगते, जसं आपण घरी पोरींनी संस्कार देतो ना, तसं तुमच्या पोरांना बी संस्कार द्या. चांगलं काय वाईट काय हे त्यांना बी समजून सांगा. आणि दुसऱ्याच्या बहिणी बी आपल्या बहिणीसारख्याच असते ते त्यांना समजून सांगा. आणि पोरांनो, तुम्हाला मी सांगते, आता तुम्ही लहान आहेसा, उद्या मोठं असाल, कॉलेजात जासाल, नोकरी करसाल, तेव्हा तुमच्या बाजूला बी पोरी पोरी असतील, तर त्या पोरीसनी आपल्या बहिणीसारखं सांभाळा. त्यांना त्रास देऊ नका. आणि पोरींनो, तुम्हाला मी सांगते, शिक्षण म्हणजे वाईटासाठी नसतं, तर शिकून माणसानं शहाणं व्हायचं असतं. फॅशनच्या मागे लागू नका. आणि शिकून आपल्या बापाचं नाव खाली होईल असं कधी वागू नका. आणि एवढं चांगलं राहून बी एखाद्या नराधम तुम्हाला त्रास देत असेल तर स्वतःच महिषासुरमर्दिनी व्हायचं आणि त्या नराधमाला तिथं चिरडून टाकायचं. कारण शिक्षण म्हणजे आपल्या मनगटात बळ आलं पाहिजे. शिक्षण घेऊन आज डॉक्टर इंजिनियर व्हायला लागल्या आणि पोरी या नराधमाच्या अत्याचारांना बळी पडायला लागल्या. ते पाहून मला लय दुःख झालं. तेव्हाच ठरवलं की या पोरीसनी फक्त शिक्षण देऊन भागायचं नाही, तर तुम्हाला स्वतःचं रक्षण स्वतः करता येईल तेवढी मनगटात ताकद बी आणावं लागल. काय ग पोरींनो, स्वतःचं रक्षण स्वतः करणार नव्हा की नुसतं शिकणार? धन्यवाद.